मेकअप करत असताना कधी-कधी काय होतं, की आपण फक्त फेसलाच मेकअप करतो आणि नेकला आणि इयरला विसरून जातो आणि त्यानंतर काय होतं, की आपला फेस वेगळा दिसतो, आपला नेक वेगळा दिसतो, आपला इयरसुद्धा वेगळा दिसतो. तर ही चूक टाळण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हॅलो एव्हरीवन, मी अर्चना फ्रॉम अर्चनाज मेकओव्हर. 30 डे 30 मेकअप हॅक्समध्ये आज आहे डे 25 आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेकला आणि इयरला कसा बेस करायचा हे सांगणार आहे. सो स्टे ट्यून. तर त्यासाठी इथे मी माझं एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन माझ्या नेकला आणि इयरला देखील लावणार आहे. तर ते कसं लावायचं हे देखील मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी इथे मी फाउंडेशन घेतलेलं आहे, जे माझ्या स्किन टोनला एक्झॅक्ट मॅच असा आहे. तुम्हाला देखील तुमच्या स्किन टोनला एक्झॅक्ट मॅच असंच शेड घ्यायचा आहे आणि मी ते पॅलेटमध्ये थोडंसं घेणार आहे आणि त्यानंतर डॅम ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने टॅप करायचं आहे आणि आपल्या नेकला अशा पद्धतीने लावायचं आहे. नेकला आपल्याला डॅबिंग मोशनमध्ये नाही लावलं तरी चालतं, डायरेक्टली आपल्याला असं लावायचं आहे. तर अशा पद्धतीने मी माझ्या नेकला पूर्ण फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी तोच ब्युटी ब्लेंडर घेणार आहे आणि इयरला अशा पद्धतीने फाउंडेशन लावणार आहे. एक्स्ट्रा प्रोडक्ट घ्यायची गरज नाही, कारण आपल्या ब्युटी ब्लेंडरमध्ये प्रोडक्ट असतं तेच आपल्याला लावायचं आहे. अशा पद्धतीने माझ्या दोन्ही इयर्सला मी फाउंडेशन लावलेलं आहे आणि माझ्या नेकला देखील. आता तुम्ही बघू शकता की व्यवस्थितरित्या एकसारखं असं दिसत आहे आणि त्यानंतर मी या फाउंडेशनला पावडरने सेट करणार आहे. तुम्हाला देखील तशाच पद्धतीने करायचं आहे. सो ही होती आजची हॅक. तर आजची हॅक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही Instagramवर पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.